आज आपण पकडले बाटलीमध्ये 50 मासे। तर नमस्कार, मी ध्रुवांकुर सारंग। तर सकाळचे ठीक 8 वाजता आपण आलोय बंदरावरती मासे पकडण्यासाठी। निसर्गरम्य या वातावरणामध्ये मासे पकडण्याची मजा काय वेगळीच असते। बाटलीमध्ये मासे पकडण्यासाठी पहिलं तर आपल्याला बाटलीमध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। पाणी भरून झाल्यावरती यात आपण टाकणार आहोत गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ टाकल्यावरती आपण बाटली पाण्यामध्ये फेकणार आहोत। पाण्यामध्ये बाटली फेकल्या आपल्याला लगेचच 5 मिनिटांनंच आपल्याला मासा गावलाय। तर या माशाचे नाव आहे बोयरा। तर आमच्याकडे या माशाला बोयरा म्हणतात। तर तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि ही पद्धत खूप सोपी आहे बोयरा पकडण्यासाठी। तर तुम्ही सुद्धा ही पद्धत तुमच्याकडे नदीमध्ये नाहीतर खाडीमध्ये वापरू शकता। या पद्धतीने जास्त प्रमाणात बोयरा गावतात। ही बोयरा खूप चविष्ट असून खूप मोठ्या साईजची सुद्धा बोयरा असतात। त्यातल्या त्यात आपल्याला एक लहान बोयर गावलेला आहे, त्याला आपण सोडणार आहोत पाण्यामध्ये, कारण आपण लहान साईजची बोयरा पकडत नाही। आपण पकडलेले आहेत मोठ्या साईजची, ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणारच आहे। पण मित्रांनो, आपल्यासोबत बोयरा पकडण्यासाठी आले होते ते म्हणजे रुद्र आणि आयुष। तर आयुषला सुद्धा खूप बोयरा गावलेले आहेत। बोयरा पकडण्याची ही पद्धत वापरून लहान मोठा कुणी सुद्धा बोयरा पकडू शकतो। ही खूप सोपी पद्धत आहे, तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि खूप जास्त प्रमाणात बोयरा गावतील। तर मित्रांनो, आपल्याला गावलेली सगळी बोयरा घेऊन आपण आलोय घरी। तर मित्रांनो, चला तुम्हाला फायनली दाखवतो आपल्याला किती बोयरा गावलीत ती। तर फायनली आपल्याला एवढी बोयरा गावलेली। ही बोयरा मित्रांनो 50 एक आहेत। तर एवढी बोयरा गावलीत आपल्याला। 8 वाजता गेलो होतो आणि 9 वाजता आलोय। तर मित्रांनो, 1 तासातच आपल्याला 50 बोयरा गावलेले आहेत। तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये।